नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाईवर्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये साधारण 10 वर्षाच्या मुलीसाठी आपण लॉंगॉनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत. याकरता इथे हे जे फॅब्रिक घेतलं आहे, क्रशचं फॅब्रिक याला म्हणू शकतो किंवा प्लेटेड फॅब्रिक म्हणू शकतो. ते मी 2.5 मीटर घेतलेलं आहे आणि टॉप पार्टसाठी हे फॅब्रिक घेतले आहे ब्रॉकेटचे, जे की माझ्याकडे 2 मीटरचा पीस होता. त्यातून आपण जेवढा टॉप पार्टसाठी लागणार आहे तेवढं घेणार आहोत. तर सुरुवातीला टॉप पार्टची कटिंग करायची आहे. तर अशा पद्धतीने मी साधारण हे पहा इथे 13.5 इंचचा टॉप पार्ट रेडी ठेवणार आहे. 1 इंच मार्जिन घेऊन आपण इथे मार्किंग केलेलं आहे. वरच्या बाजूला शोल्डरसाठी मार्क करायचे. त्याआधी आपल्याला जो वरचा किनारीचा भाग आहे तो सोडून द्यायचा आहे आणि तिथून खाली आपण मार्क करणार आहोत. शोल्डरसाठी मी साधारण 5-5.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 6 इंच आर्महोलसाठी मार्किंग केलं आणि मुंड इथे आर्महोलचा जो लाईन आहे ती जी आहे ड्रॉ करून घेतली, आर्महोल लाईन. त्यानंतर इथे घ्यायचं आहे चेस्टचा 4th पार्ट. तर चेस्टच्या 4th पार्टसाठी मी इथे 7.5 इंचावरती मार्किंग केलं. प्लस याच्यामध्ये साधारण 2 इंच जे आहे मी मार्जिन ॲड करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे खालच्या बाजूला आपल्याला इथे वेस्टचं मार्किंग करायचं आहे. वेस्ट तुमची जी पण असेल त्याला भागिले 4 करून घ्या. तर इथे मी 7 इंचावरती वेस्टसाठी मार्किंग केलेलं आहे, किंवा सेमही मार्किंग केलं तरी चालेल तुम्ही. वेस्ट आणि चेस्ट आणि वेस्टचा जो पार्ट आहे तो 2 इंच इथे मार्जिन मी ॲड केली. 7 इंच आपण इथे वेस्टसाठी मार्क केलेलं आहे. त्यानंतर फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच आणि बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. त्याचबरोबर आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी कर्व स्केलचा वापर करणार आहोत. तर कर्व स्केल जी आहे ती फक्त आपल्याला त्या स्क्वेअर बॉक्समध्ये व्यवस्थित सेट करायची आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार देऊन घेतल्यानंतर आता आपल्याला नेकची मार्किंग करायची आहे, किंवा गळा रुंदी किती घ्यायची आहे ते पाहायचं आहे. तर या साईजमध्ये साधारण मी ते 2.5 ते 3.25 इंच जी आहे गळा रुंदी घेणार आहे. 3.25 इंच तिथूनच खाली गळ्याची खोली घेणार आहे. साधारण 4.5 इंच पुढचा गळा खोल घेणार आहोत आपण. मार्किंग करून घेतलं आणि बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला आणि इथून आता स्क्वेअर आकार जो आहे तो गळ्यासाठी घेतलेला आहे. पुढचा गळा आपण चौकोनी घेणार आहोत आणि मागचा गळा जो आहे आपण इथे गोलाकार घेणार आहोत. तर मागच्या गळ्यासाठी साधारण 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे देखील बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मागच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याआधी जी ओपन साईड आहे टॉप पार्टची, तिथून ओपन साईडला साधारण 1/2 इंच असा तिरकस किंवा गोलाकार आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे टॉप पार्टसाठी आपल्याला. केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायची आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, बॅक आर्महोल आणि बॅक नेकची जी आहे कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही पार्ट सेपरेट करून दोन्ही नेकची जी आहे सेपरेटली कटिंग केली तरी चालणार आहे, कारण इथे दोन्ही गळ्यांचा जो आकार आहे तो वेगवेगळा आहे आणि गळ्याची खोली ही देखील वेगवेगळी आहे. साडेबारा इंचाचा जो टॉप पार्ट आहे तो आपला तयार, 13 इंचाचा जो टॉप पार्ट आहे तो आपला तयार होणार आहे. 1 इंच एक्स्ट्रा असं करून मी 14 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. शोल्डर 1/2 इंच डाऊन करून दोन्ही नेक पार्टची कटिंग करून घेतली, दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतली. त्यानंतर आता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे बॉटमचं. आता इथे पहा मी इंच टेप ठेवलेला आहे. जेवढी टॉप पार्टची तयार उंची आहे तेवढा इंच टेप आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आणि उरलेलं जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं. तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करणार आहे. साधारण 2 इंच जी फॅब्रिक आहे खालच्या बाजूला फोल्ड करण्यासाठी ठेवली आणि 48 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 48 ते 49 इंचावरती. आता इंच टेप व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला इथे कळेल की पूर्ण टॉप पार्टची उंची किती, बॉटमची उंची आपण साधारण 37 इंच घेतलेली आहे. हे फॅब्रिक डबल फोल्डमध्ये होतं ते सेपरेट करून घेतलं. त्यानंतर बटर क्रेपचं लायनिंग मी इथे घेतलेलं आहे आणि ते त्रिकोणाकृती व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. त्रिकोणाकृती त्याची घडी घालून घेतली 4 घड्यांमध्ये. आंब्रेलामध्ये आपण याचा अस्तर कट करणार आहोत. आता इथे टॉप पार्ट ठेवून घ्यायचा आहे. त्याच्या वेस्टचं जे मार्किंग आहे किंवा कमरेचं जे मार्किंग आहे ते करून घेणार आहोत आपण इथे. कमरेचं मार्किंग आपण इथे करून घेतलेलं आहे. त्यानंतर कोपऱ्यावरती इंच टेप ठेवायचा आहे आणि सर्व बाजूंनी सारखं मार्किंग येईल अशा पद्धतीने ही जी वेस्ट लाईन आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे.
इथे आपण अस्तर जे आहे ते आंब्रेला कटमध्ये लावणार आहोत. सर्व बाजूंनी सारखं मार्किंग आपण करून घेतलं. त्यानंतर बॉटम पार्टचं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यापेक्षा साधारण 1 ते 2 इंच कमी असं आपल्याला अस्तरचं जे फॅब्रिक आहे ते अटॅच करायचं आहे. तर याची उंची जी आहे आपल्याला कमी ठेवायची आहे मेन फॅब्रिकपेक्षा. मार्किंग करून घेतलेली आहे मी. 34 इंच याची मी उंची ठेवलेली आहे, साधारण 34 ते 35 इंच. आता आपण स्टिचिंगकडे वळूयात. तर इथे मेन फॅब्रिक घेतलेलं आहे टॉप पार्टचं आणि ते सरळ ठेवलेलं. हे फॅब्रिक सरळ ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की टॉप पार्टसाठीचं जे अस्तर आहे ते मी इथे बटर क्रेपमध्ये कट केलेलं आहे. इथे टॉप पार्टचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने मेन फॅब्रिकवरती आपण अस्तर जे आहे अटॅच करून घेतलं. आता नेकचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचा आहे. दिवाळीची सगळी गडबड असल्यामुळे मधला जो एक छोटासा व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला टॉप स्टिचेस करून घ्यायचे आहेत. सुलट करून घेतल्यानंतर टॉप स्टिचेस करून घेतले. बॉटमचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि याला मोठ्या नंबर्सची स्टिच जी आहे किंवा टीप जी आहे ती मारून घेतली. छोट्या छोट्या प्लेट्स किंवा गॅदर्स बनवून घेतलेले आहेत. जेवढा टॉप पार्ट आहे तेवढाच बॉटम पार्ट आपण इथे रेडी करून घेतला. या प्लेट्स तुम्ही हाताने देखील सुई दोऱ्याने बनवून घेऊ शकता जर मशीनमध्ये ती सोय नसेल तर. टॉप आणि बॉटम पार्ट दोन्ही अटॅच करून घेतले. त्यानंतर आता अस्तर जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर जे आपण अस्तर कट केलं होतं आंब्रेला कटमध्ये ते आपण इथे घेतलेलं आहे. वेस्टलाईनवरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि अटॅच करून घ्यायचं. अटॅच केल्यानंतर खूपच छान फिनिशिंग आलेली आहे अस्तरला. बॅक पार्ट आपल्याला असाच रेडी करायचा आहे, फक्त बॅक पार्टमध्ये आपण झिप अटॅच करणार आहोत. तर झिपसाठी अशा पद्धतीची स्ट्रीप जी आहे मी घेतली कॉटनची. बॅक पार्टचा मेन फॅब्रिक घेतलेला आहे किंवा टॉप साईड घेतली, सेंटर करून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता जी स्ट्रीप आपण घेतलेली आहे तिचा देखील सेंटर करून घेतलेला आहे. सेंटरला स्टिच करून घेतल्यानंतर सेंटरच्या स्टिचच्या साईडने 1/4 इंच आपल्याला साईडने दोन्ही बाजूंनी 2 टिपा ज्या आहेत इथे करून घ्यायच्या. आता मी मशीन फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि 2 टिपा ज्या आहेत तुम्हाला इथे दिसत असतील. तर जी मधली सेंटरची टीप आहे ती फक्त आपल्याला कट करायची. साईडच्या ज्या 2 स्टिच आहेत त्या अजिबात कट करायच्या नाही आहेत. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं ते कट करून टाकायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता ही स्ट्रीप आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि झिप ओपन करून अशा पद्धतीने डावी जी बाजू असते ती फेस टू फेस आपल्याला अटॅच करायची. उजवी जी बाजू आहे झिपची ती आपल्याला अर्धा इंचपेक्षा पण कमी असं ओव्हरलॅप होईल अशा पद्धतीने अटॅच करायची. आता इथे जो ड्रेस आहे तो उलटा ठेवलेला आहे. मी पहिलं सरळ ठेवला होता, उलटा ठेवला आणि साधारण जेवढं ओव्हरलॅप करायचं तेवढी झिप आतल्या बाजूला लावून आपल्याला काय करायचं आहे की ही झिप अटॅच करायची. तुम्ही कोणत्याही रेडीमेड फ्रॉकमध्ये बघू शकता त्या पद्धतीने झिप जी आहे ती लावू शकता. झिप अटॅच करून घेतलेली आहे, छान फिनिशिंग आलेली आहे. त्यानंतर दोन्हीही मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवून आपल्याला लॉंग गाऊनला साईडने फिटिंग करून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी आणि त्याचबरोबर अस्तरचा बॉटम जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा. मेन फॅब्रिकचा बॉटम देखील डबल फोल्ड करून घ्यायचा. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर असं लॉंग गाऊन जो आहे आपला इथे तयार झालेला आहे प्लेटेड. आणि या गाऊनची जी आहे सध्या खूप क्रेज आहे, ट्रेंडमध्ये हा जो गाऊन आहे. दिवाळी स्पेशल हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. यावरील जॅकेटचा व्हिडिओ नंतर अपलोड होणार आहे. तर व्हिडिओ जो आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया जॅकेटच्या व्हिडिओसह.